मुंबईच्या विमानतळावर मंगळवारी काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, जिथे प्रत्येक सेकंदाला विमानांची ये-जा असते, तिथे दोन अजस्त्र विमानं समोरासमोर आली। एअर इंडिया आणि इंडिगो, दोन दिग्गज कंपन्या, शेकडो प्रवासी आणि एक भयानक चूक। क्षणभराचा विसावा आणि मोठा अनर्थ। कोइंबतूरला जाण्यासाठी सज्ज असलेलं एअर इंडियाचं विमान मागे सरकत होतं, तर हैदराबादहून आलेलं इंडिगोचं विमान टॅक्सीवे वरून पुढे येत होतं। नियतीचा खेळ पहा, या दोन्ही विमानांचे पंख एकमेकांना घासले गेले, विमानांच्या पंखांच्या टोकाचं नुकसान झालं। दोन्ही विमानात शेकडो प्रवासी आपला जीव मुठीत धरून बसले होते। सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आणि एक भीषण अग्नितांडव होता होता वाचला। या घटनेनंतर DGCAने तातडीचे चौकशीचे आदेश दिले। पण प्रश्न असा उभा राहतो की इतक्या हायटेक तंत्रज्ञानाच्या युगात दोन विमानांचे पंख एकमेकांना धडकतातच कसे? जमिनीवर विमानांची दिशा ठरवणारे ग्राउंड स्टाफ आणि ATC यांच्या समन्वयात नेमकं कुठे पाणी मुरलं? आज केवळ नशीब बलवत्तर म्हणून शेकडो कुटुंब सुरक्षित आहेत। तांत्रिक तपासणी आणि सुरक्षिततेचे दावे कागदावर ठीक आहेत, पण धावपट्टीवरच्या अशा चुका प्रवाशांच्या जीवावर बेतू शकतात। अजित पवारांच्या विमान अपघाताच्या घटनेला काही दिवसच झाले आहेत। यातून बोध घेणं अपेक्षित होतं। आता आकाशातून विमान सुरक्षित ये-जा करत आहे, पण जमिनीवरच्या समन्वयाचं काय, असा प्रश्न निर्माण झालाय।